गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. शक्ती लाईफ फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. शक्ती लाईफ फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे. ही संस्था समाजातील सर्व स्तरातील लोकांकरिता काम करते. ही संस्था शैक्षणिक, आरोग्य, अध्यात्म, पर्यावरण, सामाजिक जागरूकता तसेच त्यांचे जीवनस्तर उंचवण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवते. शक्ती लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्यपूर्ण जीवनशैली व योगाभ्यास, निर्मला महिला शक्ती जागरण, निरोगी दिनचर्या आणि प्रकृती परीक्षण, मोफत आयुर्वेदिक निदान आणि प्रकृती परीक्षण असे अनेक सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले आहेत. तसेच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये शक्ती लाईफ फाउंडेशन गुरुकुल अभ्यासक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये आध्यात्मिक मार्गदर्शन करते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच मुलांमध्ये वृक्षारोपणाचे संस्कार रुजवण्यासाठी शक्ती लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून झाडे लावा आणि झाडे जगवा हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शक्ती लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसाव्याची वाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी चित्रांमध्ये रंग भरण्याचा चित्ररंग हा कार्यक्रम शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये शक्ती लाईफ फाउंडेशनचे संस्थापक श्री योगी कल्की स्वामीजी, शक्ती लाईफ फाउंडेशनचे संचालक चंद्रनील देसाई, संचालिका अनिता ढोले, गोसाव्याच्या वाडीचे सरपंच तेजस्विनी कुराडे, शाळेचे मुख्याध्यापक गोपीचंद धुमाळ आणि शिक्षिका पार्वती फडतरे, शारदा गायकवाड याही उपस्थित होत्या. विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांनी शक्ती लाईफ फाउंडेशनचे संस्थापक योगी श्री कल्की स्वामीजी तसेच संचालक मंडळ व सभासदांचे शाळेच्या प्रवेशद्वारा ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत केले. चित्ररंग या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोसाव्याच्या वाडीचे सरपंच तेजस्विनी कुराडे ह्या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल फडतरे यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसाव्याची वाडी येथे आपण चित्रामध्ये रंग भरण्याचा चित्ररंग हा या कार्यक्रमाची सुरुवात गुरुजनांचे स्मरण करून आणि देवींचे स्तवन करून करण्यात आली. गोसाव्याच्या वाडीचे सरपंच तेजस्विनी कुराडे यांनी शक्ती लाईफ फाउंडेशनचे संस्थापक योगी श्री कल्की स्वामीजी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शक्ती लाईफ फाउंडेशनचे संचालक श्री चंद्रनील देसाई, संचालिका अनिता ढोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शक्ती लाईफ फाउंडेशनचे सभासद अवंतिका देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक गोपीचंद धुमाळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच तेजस्विनी कुराडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बुक आणि कलर बॉक्स यांचे वितरण शक्ती लाईफ फाउंडेशनचे संस्थापक श्री योगी कल्की स्वामीजी आणि संचालक चंद्रनील देसाई, संचालिका अनिता ढोले आणि शक्ती लाईफ फाउंडेशनच्या सभासद अवंतिका देसाई तसेच उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना रंग देण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांनी चित्रांमध्ये रंग भरण्याच्या या चित्ररंग कार्यक्रमामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
अर्ध्या तासाची वेळ पूर्ण झाल्यावरती शक्तिलय फाउंडेशनचे संस्थापक श्री योगी कल्की स्वामीजी, संचालक चंद्रनील देसाई, संचालिका अनिता ढोले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच तेजस्विनी कुराडे यांनी सर्व चित्रांची पाहणी केली आणि त्यातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यासाठी विद्यार्थ्यांची नावे सुचवण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांची नावे या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोसाव्याच्या वाडीचे सरपंच तेजस्विनी कुराडे यांनी घोषित केली. त्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांनी चित्ररंग या कार्यक्रमाबद्दलचे मनोगत व्यक्त केले. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप पूर्ण झाल्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. अशा तऱ्हेने मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शक्तिलय फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसाव्याची वाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी चित्रांमध्ये रंग भरण्याचा चित्ररंग हा कार्यक्रम शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला. धन्यवाद.